गेल्या 5 दिवसांपासून कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रासह मिरज शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। आज मिरज येथील कृष्णा घाटावर नदीची पातळी 36 फुटांवर पोहोचली असून पाण्याची आवक वाढल्याने पातळीत अत्यंत झपाट्याने वाढ होते। पाण्याचा प्रवाह आणि वेग कमालीचा वाढला असून कृष्णा नदी हळूहळू अथांग सागराचं रूप धारण करते। वाढत्या पाणी पातळीमुळे कृष्णा नदी घाटावरील एक बुरुज पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। उन्हाळ्याच्या तीव्र झळानंतर नदीला आलेला हा मोठा पूर पाहण्यासाठी आणि पाण्याचा नूर अनुभवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी कृष्णा घाटावर मोठी गर्दी केली आहे। सध्या पुराचं पाणी कृष्णा घाट येथील स्मशानभूमीच्या अगदी जवळ येऊन पोहोचले। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यास येत्या 2 दिवसात स्मशानभूमीमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांच्यात चिंतेचं वातावरण आहे। नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ आणि पाण्याचा वेग पाहता नागरिकांनी पुराचं पाणी पाहण्यासाठी घाटावर किंवा धोकादायक ठिकाणी गर्दी करू नये। तसेच नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे।